चाकणकरांच्या अनामिकेला दरवाजामुळे जखम झाली आणि आत्ताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या तर्जनीला सुद्धा दरवाजात अडकल्यामुळेच जखम झाली। तर हातातले गंडे दोरे काय, ईशानेश्वराची पूजा काय, बोटाला होणारी जखम काय आणि नेमकी ती जखम दरवाजात अडकून होते, सगळेच किती योगायोग आहे। नाशिकच्या अशोक खरात प्रकरणावरून राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलंय आणि आता या प्रकरणाला नवा ट्विस्ट मिळालाय। भोंदूबाबा म्हणून ओळखला जाणाऱ्या अशोक खरात याच्यावर गंभीर आरोप समोर आल्यानंतर अनेक राजकीय नेते चर्चेत आले। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी खरात यांची भेट घेतली होती, तर रुपाली चाकणकर यांनी तर त्यांना गुरु मानल्याचंही सांगितलं होतं। आणि इथेच एंट्री झाली ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची। अंधारे यांनी धक्कादायक आरोप करत म्हटलंय की या घोरी कृत्यासाठी रुपाली चाकणकर आणि सुनील तटकरे यांनी बोट कापलं। दरम्यान सोशल मीडियावर दोन्ही नेत्यांचे बोट जखमी झाल्याचे फोटो व्हायरल झाले आणि चर्चांना अधिकच उधाण आलं। रुपाली चाकणकर यांनी लगेचच सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत स्पष्टीकरण दिलं। त्यांच्या समर्थकांनी दावा केला की गाडीच्या दरवाजात बोट अडकल्यामुळे जखम झाली। पुण्यातील धायरी भागातील एका गणेश मंडळानंही याची पुष्टी केली। विघ्नार्थ मित्रमंडळाचा अध्यक्ष होतो। प्रत्येक वर्षी ताई आमच्या इथं आरतीसाठी येतात। त्या दिवशी पण आरतीचं नियोजन आम्ही ताईंना घ्यायला रिसिव्ह करायला वरती गेलो होतो। गाडीतनं उतरताना गाडीच्या जेव्हा दरवाजा बंद करताना ताईंचं बोट तिथे अडकलं। क्षणाचा तिथं ताईंना रक्त वगैरे येत होतं, तेव्हा शेजारच्या दामिनवाल्यांनी त्यांना जखमी करून तसं ताईंची टिश्यू पेपर लावून ताई खाली आरतीला आल्या। मंडळाची जी आरतीची व्हिडिओ आहे ती आता इंस्टाग्राम अकाउंटला पण आहे विघ्नार्थ मित्र मंडळ, त्यामध्ये पण तुम्हाला व्हिडिओमध्ये ताईची एंट्री दिसेल। त्यामध्ये ताई टिश्यू पेपर लावून खाली आरतीला आले, तिथं ताईंनी आरती केली, ताईंचा सत्कार केला, त्यामध्ये ताईंच्या हाताला जखम दिसेल। आणि आता जो आम्ही पाहतोय की जो फोटो व्हायरल होतोय तो पूर्णपणे धचमळ केलेला जातोय। कुठलाही तो त्याचं तिथं प्रत्यक्ष कोणतीही माहिती नसताना फेसबुकवरती जे फोटो आहेत त्या ती घटना का घडली आहे, कशी घडली आहे ते आम्ही सगळे ते प्रत्यक्ष पाहिलेली आहे। पण ते घटनेचा चुकीचा अर्थ करून अंधश्रद्धामध्ये दाखवत आहेत, एकदम चुकीची गोष्ट आहे। यानंतर सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत अगदी तसंच कारण सांगितलं। माझं बोटही गाडीच्या दरवाजात चेपलं गेलं असं त्यांनी स्पष्ट केलं। आमदार होते, त्यांची समाधी आहे, त्यांच्या गावाच्या समाधीला दर्शन घ्यायला गेलं तेवढा ते प्रवीण ठाकूर मला भेटायला आले। मग प्रवीण ठाकूरांनी कबूल केलं की ते माझ्या समोरचे उमेदवार आनंद गीतेचे काम करत होते, पण कौटुंबिक नात्याने भेटायला आले। त्यांना भेटून मी निघाले असताना त्यांनी दरवाजा लावला, त्यावेळेला माझ्या इथे जखम झाली। तिथेच तोंडीच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन 5 मला स्टॅपलनी टाके मारले। ते नंतर मी दिल्लीत आलो होतो त्यावेळेला सुद्धा होतं। आपण जर का माझ्या दिल्लीमध्ये आल्यानंतर बघितलं असेल ते होतं। आता याचा अर्थ कोण कुठे लावणार असेल तर दुर्दैव आहे, याच्यापेक्षा काय म्हणू। केली मी, गुन्हे दाखल केलेत, त्याच्यामुळे एक भाग आहे। दुसरी बाब असा आहे की दुसरा माफ केलेला सुद्धा जो नाहीच आहे तो पण आला। त्याच्यामुळे एक माननीय मुख्यमंत्री महोदयांनी SIT स्थापन केले। एक सातपुते ज्येष्ठ IPS अधिकारी त्याच्या प्रमुख आहेत, त्यांनी त्याची व्याप्ती वाढवलेली आहे। सखोलपणाने तपास करण्याचं मुख्यमंत्र्यांनी काल सभागृहामध्ये आश्वासन केलेलं आहे। आज मुख्यमंत्री त्याच्यावरती निवेदन करणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून, खासदार म्हणून माझी सुद्धा मागणी स्पष्टपणे आहे की याचा सखोल तपास व्हावा। पण इथेच निर्माण झाला मोठा प्रश्न। दोन्ही नेत्यांचं कारण एकच, दोघांची जखम एकसारखी। हा योगायोग की काहीतरी वेगळंच? सुषमा अंधारे यांनी पुन्हा एक व्हिडिओ पोस्ट करत सवाल उपस्थित केले। त्या म्हणतात चाकणकर यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं एक आणि त्यांचं स्वतःचं वेळापत्रक वेगळंच, मग खरं काय? आणि तटकरे यांचाही बोटाला दरवाजातच जखम, हा किती मोठा योगायोग आहे असं म्हणत अंधारे यांनी व्हिडिओ पोस्ट केला। अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर रुपाली चाकणकरांना तब्बल 4 दिवसानंतर नेमकं त्यांच्या अनामिकेला काय झालं होतं त्याचं कारण आत्ता सुचलेलं आहे। त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटस आणि बातम्या आणि या सगळ्या गोष्टींवरून जाणवतंय की म्हणे त्यांच्या अनामिकेला दरवाजात अडकल्यामुळे जखम झाली। साधारणतः दरवाजामध्ये माणसाचा अंगठा अडकू शकतो, तर्जनी अडकू शकते किंवा करंगळी अडकते, पण जेवढं काही मला त्याच्यातलं कळतं त्याच्यानुसार। पण काय योगायोग की चाकणकरांच्या अनामिकेला दरवाजामुळे जखम झाली आणि आत्ताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या तर्जनीला सुद्धा दरवाजात अडकल्यामुळेच जखम झाली। एकूण काय तर हातातले गंडे दोरे काय, ईशानेश्वराची पूजा काय,
बोटाला होणारी जखम काय आणि नेमकी ती जखम दरवाजा तडकून होते, सगळेच किती योगायोग आहेत. कमाल आहे. सध्या या प्रकरणावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, पण सत्य काय आहे हा सवाल मात्र कायम आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.